ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बारामतीमधून मोठी बातमी समोर येते। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद झालाय। शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलाय। शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडनं तक्रारही दाखल करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण बघतोय। लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार केलेली आहे। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद झालाय अशा स्वरूपाची तक्रार ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे बारामतीत ईव्हीएम ठेवलेले आहेत, जिथे ते ईव्हीएम ठेवलेले आहेत त्या गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। सगळीकडे सीसीटीव्ही लावण्यात आलेत, मात्र हे सीसीटीव्ही बंद आहेत असा थेट आरोप करण्यात आलेला आहे शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून। शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत लक्ष्मीकांत खाबिया, त्यांनी ही तक्रारच दाखल केलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं बारामतीमध्ये हाय व्होल्टेज अशा स्वरूपाचा आपण हा संपूर्ण मतदारसंघच पाहिलेला आहे। इथे काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढत आहे। शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी ही लढत खरं तर पाहायला मिळतेय। कारण नणंद भावजया जरी उभ्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या मागे असणारी जी शक्ती आहे, यंत्रणा जी काम करते ती काका विरुद्ध पुतण्या अशा स्वरूपाची आहे। आणि त्यात आता जिथे ईव्हीएम ठेवलेले आहेत तिथले सीसीटीव्ही बंद झालेत असा आरोप थेट केला जातोय। देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। देविदास, काय स्वरूपाची तक्रार समोर येते? प्रज्ञा, बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया जी आहे ती 7 मे रोजी पार पडली। आपण बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जी मतदान प्रक्रिया जी आहे ती अतिशय वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळाली। अनेक आरोप प्रत्यारोप झाले, काही ठिकाणी पैसे वाटपाचे व्हिडिओ देखील पुढे आले होते। हे सर्व असताना आता शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत, निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी आता वेगळा आरोप केलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते 10:25 बंद पडलेले होते। रविवारी ही घटना घडली होती असा त्यांचा आरोप आहे। यामध्ये काहीतरी काळबेर होण्याची शक्यता असल्याचा संशय देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष्मी खाबिया यांनी केलेला आहे। जवळपास 45 मिनिट हे सीसीटीव्ही फुटेज बंद होतं आणि त्या पाठीमागची नेमकी कारण काय आहेत हे सुद्धा कळणं फार गरजेचं आहे असं खाबिया यांनी म्हटलेलं आहे। अर्थात हे सीसीटीव्ही फुटेज का बंद होते, खाबिया यांच्या या आरोपावर प्रशासन नेमकं आता काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही खळबळजनक माहिती जी आहे ती पुढे येते। प्रज्ञा, नक्कीच देविदास, तुर्तास धन्यवाद। या संपूर्ण माहितीसाठी अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच। मात्र थेट आरोप करण्यात आलेले आहेत। बारामतीमधनं हा थेट आरोप झालेला आहे सीसीटीव्ही फुटेज बंद झाल्याचा। बारामतीमधनं अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी हे यापूर्वी सुद्धा आलेल्या होत्या आणि अशाच तक्रारी या आता सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत।